जयंत पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय आणि त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात एक नवा वळण बिंदू निर्माण झालाय। मागील 7 वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते आणि त्या काळात त्यांनी संपूर्ण राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। त्यांनी कोकणापासून विदर्भापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पक्षाच्या मुळांना बळकट करताना स्वतःच्या मतदारसंघांकडे म्हणजेच इस्लामपूरकडे बऱ्याच अंशी दुर्लक्ष केलं हे वास्तव आहे। इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांची अनेक संस्थात्मक घडी आहे। दूध संघ, कारखाने, सहकारी संस्था आणि शिक्षण संस्था या सगळ्यावर त्यांचं नेतृत्व आणि नियंत्रण राहिले। मात्र गेल्या काही वर्षात राज्य पातळीवरील जबाबदाऱ्या वाढल्यामुळे ते स्थानिक पातळीवर तितकं लक्ष देऊ शकले नाहीयेत। विशेष करून 2023 मध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार यांच्या गटाला संघटनात्मक पातळीवर मजबूत ठेवण्याचं मोठं आव्हान जयंत पाटील यांच्या खांद्यावर आलं होतं। या दबावाखाली राज्याच्या राजकारणात वाहून जाताना त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील नाराजी आणि अंतर्गत कुरबुरी ओळखायला उशीर केला आणि परिणामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत याचाच फटका जयंत पाटील यांना बसला। एकीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही जण हे मानतात की त्यांचं राज्य पातळीवरील राजकीय वजन थोडं कमी झालंय, पण प्रत्यक्षात मात्र ही एक डावपेचात्मक चाल आहे। त्यांचा राजीनामा म्हणजे इस्लामपूरवर लक्ष केंद्रित करून पुन्हा एकदा त्या मतदारसंघात भक्कम स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं बोललं जातंय। यामध्ये जयंत पाटील यांच्या टार्गेटवर आता कोण कोण असेल तर त्यातीलच पहिलं नाव येतं ते म्हणजे अजितदादांनी नेमलेला कट्टर विरोधक निशिकांत पाटील। तर दुसरं नाव म्हणजे सम्राट महाडिक, तिसरं नाव म्हणजे गौरव नाईकवडी, चौथं नाव म्हणजे शिवाजीराव नाईक, पाचवं नाव म्हणजे आनंदराव पवार, सहावं नाव म्हणजे इंद्रिस नाईकवडी। पण आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। या निर्णयामुळे ते इस्लामपूरसह संपूर्ण सांगली जिल्ह्यावर फोकस करण्यास सक्षम झालेत। यामुळे त्यांच्या संघटन क्षमतेचा पुन्हा एकदा प्रभाव पडू शकतो। जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हीच ऊर्जा राष्ट्रवादी शरद पवार गटाला नवसंजीवनी मिळवून देऊ शकते। विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनीही जयंत पाटील यांना स्थानिक निवडणुकांसाठी युतीचं नेतृत्व करण्याचं आव्हान केलंय। यामुळे महाविकास आघाडीची नव्याने जुळवाजुळव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जर ही युती प्रत्यक्षात आली तर महाडिक, निशिकांत पाटील आणि इंद्रिस नाईकवडी यांच्यासारख्या विरोधकांना थेट टप्प्यात आणण्याची रणनीती जयंत पाटील आखू शकतात। सध्या जिल्ह्यात सुरू असलेली चर्चा हीच सूचित करते की जयंत पाटील आता बचावात्मक नाही तर आक्रमक धोरणाने पुनरागमनाच्या तयारीत आहेत। करो या मरोच्या स्थितीतून ते आता करेक्ट कार्यक्रमाच्या दिशेने वाटचाल करतायत। त्यांचा राजीनामा ही केवळ पदत्यागाची बाब नव्हे तर नव्या राजकीय रणनीतीचा प्रारंभ आहे असं म्हणायला सध्या हरकत नाही।